हा जो मेसेज आहे किंवा त्यांचं जे म्हणणं आहे की एका बाजूला आम्हालाही जागा मिळावी, हा आपण मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार का तुषारजी? या संदर्भात मी आपल्याशी बोललोच, मात्र तत्पूर्वी यावेळेला संप्रदाय पाईक संघाचे रामकृष्ण हनुमंत महाराज वीरही आपल्यासोबत आहे। मगाशी तुम्ही हात उंचावत होता, दुसरीकडे आपलं म्हणणं आहे की वारकरी आणि वारकऱ्यांची असलेली परंपरा, मात्र जोपर्यंत मला माहिती आहे गेली कित्येक वर्ष वारीची परंपरा आपण दाखवतोय। सर्व धर्म समभाव आणि वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या वारीमध्ये सामील होतात आणि विठुरायाचं दर्शन घेतात। तिथे असा वाद कधी पाहायला मिळाला का? रामकृष्ण हरी बोला। हे बघा, मुळामध्ये असं आहे की वारंवार हे तुलना करतायत आणि मी तुलना करत नाहीयेत असं सांगतायत। ते काय आहे की अबू आझमीजी यांचं जे थोडक्यात मी सांगतो रडगाणं आहे की आमच्यावर अन्याय होतोय, आमच्यावर कायदेशीर कारवाई होतीये। माझं असं म्हणणं आहे तुमचं रडगाणं आहे ते आपण सरकारला वेगळ्या पद्धतीने मांडा, वारीवरती तुलना करून ते रडगाणं मांडू नका। वारकरी संप्रदायाने कधीही शासनापुढे कभी नहीं करूंगा भाई। रडगाणं वारकऱ्यांनी कधी शासनापुढे मांडलं नाही, आम्हाला कुठला निधी द्या म्हटलं नाही, किंवा वारकऱ्यांनी कधीही तुम्ही मुस्लिम समाजाला हजसाठी निधी देता, आम्हाला वारीसाठी निधी द्या असं कधी वारकऱ्यांनी मुस्लिम समाजाची तुलना केली नाही। मी हेच प्रामाणिकपणे सांगतोय, आपल्याला जर आपल्या काही मागण्या मान्य करायच्या असेल शासनाकडे संविधानामध्ये राहून, तर आपण त्या शासनाकडे लिखित स्वरूपामध्ये करा, कायदेशीररित्या करा, कोर्टामध्ये जावा, पण विनाकारण कुठलं तरी स्वास्थ्य समाजाचं बिघडल असं जो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे। आणि संत कबीर महाराज अगदी त्या भाषेमध्ये सुद्धा सांगताना असं म्हणतात की त्या मुस्लिम समाजालाही आव्हान करताना असं म्हणतात की याद करो मौला की विठ्ठल पीर पैगंबर की तीन लोक में साई हमारा पंढरपूर में बड़ा है, पुंडलिक से मिलने आया रया बीट पर खडा आहे। अहो, हे सांगणारा समाज आपण त्याच्याशी तुलना कोणत्या गोष्टीची करता याचं भान थोडंसं माझी आदरणीय अबू आझमीजींना विनंती आहे की आपण थोडंसं या गोष्टीचं भान राखून वारकरी संप्रदायाच्या विषयी आपण जे बोलताय त्याच्यात भान राखून सरकारला वारकरी संप्रदायाशी तुलना न करता आपलं जे मागणं आहे ते मागणं मांडण्यासाठी आमची हरकत नाही। निश्चितच येत्या काळामध्ये सरकार देखील या संपूर्ण घडलेल्या प्रकाराबद्दल काय म्हणतं, कशा प्रकारे असलेल्या अबू आझमी यांच्या मागण्या पूर्ण करतं का, दुसरीकडे अबू आझमी या संदर्भामध्ये कुठेतरी जाऊन माफी मागणार का, हे सगळे प्रश्न जरी अनुत्तरित असले तरी राज्याच्या जनतेनंच आता ठरवावं की नेमकं राज्यातलं राजकारण आणि राजकारणातले विषय येत्या काळात कसे बदलत चाललेले आहेत। धन्यवाद अबू आझमीजी, तुम्ही आमच्याबरोबर या चर्चासत्रात सामील झालात त्यासाठी। त्याचबरोबर धन्यवाद तुषारजी आणि धन्यवाद वारकरी संप्रदायाचे देखील की या चर्चासत्रामध्ये आपण आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी। खरं तर भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, इथे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक राहतात। आजचा जो हा विषय आम्ही घेतलेला होता तो यासाठीच की ज्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे त्यांनी नेमक्या कोणत्या उद्देशाने हे वक्तव्य केलेलं होतं हेही स्पष्ट व्हायला हवं। तसंच राजकारण्यांच्या वक्तव्यांमुळे कुठेही संभ्रम निर्माण होऊन सामाजिक सलोखा बिघडू नये हाच आमचा हेतू आहे। कारण आपल्यामध्येच फूट पडली तर पहलगाममध्ये जे काही घडलं तसं करण्यासाठी काही राक्षस हे वाटच पाहत असतात। त्यामुळे चर्चेअंती आम्हाला सर्वांना हेच सांगायचं आहे की आपण हिंदू मुस्लिम हे नंतर आहोत, मात्र त्याच्या आधी आपण एक भारतीय आहोत याची प्रत्येकाला जाण असायलाच हवी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।